शकतात. एकतरी नैसर्गिक आपत्ती तुम्हाला माहित असलेल्या आपत्तींची नावं सांगितली. तुम्हाला माहित असलेल्या आपत्ती भूकंप, मी तुम्हाला दाखवणार आहे त्या आपत्ती कोणत्या होत्या ते. वनवा, भूकंप, त्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये काय काय येऊ शकतं? महापूर आणि दरड कोसळणे, आणि त्यानंतर मानवनिर्मित आपत्तीमध्ये अपघात. तर दोघांनी पुढे यायचं आहे आणि त्यांना एक एक कंडिशन देणार आहे. त्या आपत्तीत तेही आहेत आणि त्या आपत्तीत ते काय काय उपाय देणार त्यांना. पण त्या आपण डिस्कशन करूया. एखादी आपत्ती आणि पेशंटचं आपण काय काय करू शकतो तिथून वाचायचं असतो. समजा भूकंप झालेला आहे किंवा महापूर आलेला आहे, त्या कंडिशनमध्ये तुम्ही अडकलेला आहात आणि त्यावेळेस तुम्ही काय काय करा तुम्हाला बाहेर पडायचं. महापुराच्या काय करायचं? महापुराला तर पहिला भारतीच्या व्यक्ती आहेत त्यांना ते लागणारं जे सामान आहे ते पहिला शिकवलं. सुरुवातीला जीविकांचा विचार करणार माणूस त्या महापुरातून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सरकारी काही म्हणजे नसेल तर ती काही महापुरामध्ये कोणी सुरुवातीला आपण प्राथमिक अवस्थेत असतो महापुराच्या. तर आपण स्वतःच काहीतरी काहीतरी दरवाजे वगैरे असतात ते असं काहीतरी किंवा ते बाहेर वगैरे असतात किंवा आता पोहताना आपण ज्यांना पोहायला येते ते कॅन प्लास्टिकचं कॅनमधून पोहतात असं काहीतरी करून त्यामध्ये होता एकमेकांची साखळी करून आणि जर त्यातून शक्य असेल तर आवश्यक वस्तू किंवा आवश्यक वस्तू असतील त्या सुस्थिती असतील तर ते घेऊन जाण्याचा प्रयत्न आता मी तुम्हाला दोन आपत्ती देणार आहे. दोघींना वेगवेगळे असणार आहे. त्या आपत्तीमध्ये तुम्ही काय काय करणार? तुम्ही एखादा अपघात झालेला आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही आहात त्यावेळेस तुम्ही काय काय करणार ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि तुम्ही भूकंपाच्या ठिकाणी आहात आणि तिथून वाचण्यासाठी किंवा इतर लोकांना वाचवण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता आता सांगायचं आहे. 2 मिनिटं विचार करायचा आणि त्यानंतर सांगा. पुढे जाऊन सांगा. अपघात दिसल्यानंतर सर्वप्रथम मी त्या अपघात स्थळापर्यंत जाऊपर्यंत मी प्रयत्न करणार की मी ॲम्ब्युलन्सला सर्वप्रथम कॉल करणार. कारण ते तिथं जर वैद्यकीय मदत वगैरे लागत असेल तर ती काय माझ्या एकट्याने शक्य होणार. मी आजूबाजूच्या लोकांना गोळा करणार. तिथं पण मला सामानाची गरज असणार, त्यांची मदतीची गरज असणार. मग जे हानी किंवा काय जर ते झाल्याचं घटना झाल्याचा कधी झालेलं असेल कोण किंवा काय क्रिटिकल सिरियस असलं काय ते गंभीर इजा वगैरे झाले असेल तर त्याला त्या प्रमाणे काहीतरी प्रथमोपचार देण्याचा प्रयत्न करतात. आणि त्या अपघाती व्यक्तीला जर तो शुद्ध अवस्थेत असेल तर त्याला घेऊन देण्याचा प्रयत्न करतात. त्या ॲम्ब्युलन्स एकच आहे, ॲम्ब्युलन्स एकच आहे ते थोडासा धीर जर असेल त्याला
शुद्ध औषध असेल तर त्याचं काही कुणाला त्या जमलेल्या लोकांना काही जर त्याच्याबद्दल माहिती असेल की त्यांना फर्स्ट एड ट्रीट करायचं तर त्याद्वारे मी प्रथमोपचार डॉक्टर येईपर्यंत ती सेवा मिळवण्यासाठी करण्याचा प्रयत्न करणार. आणि जर ॲम्ब्युलन्स या खूपच उशीर होत आहे असं वाटलं तर कोणाची तरी गाडी आहे तिथल्या तिथेच कुणाची तरी मला घेऊन त्याला तत्काळ हॉस्पिटलला नेण्याचा प्रयत्न करणार. छान. भूकंप जर आला असेल तर अशा वेळी सगळ्यांना पूर्ण सगळ्या लोकांना एका रिकाम्या काही घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात आणि ते करत असताना चेंगराचेंगरी होऊन तिथं काहीतरी वेगळं म्हणजे आपण मानवहानी होणार नाही याची काळजी घेणार. ते त्याचबरोबर लाईट टेन जे आहेत ते सगळं बंद करणार आणि शक्य होईल तितक्या लवकर संबंधित खात्याला ह्या संदर्भात कॉन्टॅक्ट करणार आणि भूकंप आलेला असतो तर आपण काय काय करू शकतो. पहिल्यांदा ते काही आपले बाहेर जर आपण बाहेर असतो तर काय तिथं लाईटचे काम असतो तिथं थांबायचं नाही आहे तर आपल्याला मोकळ्या जागेवर जाऊन थांबायचं आहे. त्यानंतर आपण जर गाडी चालवत असेल तर ती गाडी थांबवून आपल्याला सेफ ठिकाणी जावं लागणार आहे. अशा पद्धतीने आज आपत्ती व्यवस्थापनामध्ये नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती याबद्दल पाहिलं आहे. थँक्यू.